सेवेकरिता जो निवडलेला अभंग संत सम्राट महाराज देहोनीवासी जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा हा 4 पाढ्याचा अभंग प्रकरणातील
मनुष्य देहाला उपदेश करणार आहे. कशाचा आणि का? मनुष्य देहाला उपदेश का करायचा? मनुष्य देहाला आलेच म्हणून. कशाचा करायचा? तो चांगल्या मार्गाचा करायचा. पुढे झाले संगतीमुळे माणसाचा देव होतो आणि संगतीमुळे देवाचं भूत होतं. विठ्ठल जीव हा देवाच्या संगतीमध्ये राहणार. जीव कोणाच्या संगतीत राहणार आहे? देवाच्या संगतीत. कशावरून? प्रमाण आहे. जीव अवघे देवाच्या संगतीमध्ये असणारा जीव सुख समाधानात त्यानं राहावं, आपलं आयुष्य क्रमण करावं. किंचित थोडीशी संगती घडली देवाला सोडून. कुणाची? एका बायकोची संगत घडली, तिने तुझी महिमा बुडाली, जुनी भाकर सरून गेली, गाठ पडली दारिद्र्याची नाना. तुम्ही काही येत नाही करत, फडफडी करत करू नका. मी तुम्हाला कधीच ऐकायचं. किंचित संगत घडली, थोडीशी. त्याचा परिणाम, त्या संगतीचा परिणाम येणे मज भोग विल्या. खाली भोगायची पाळी आहे. खाली किती आहे? किती खाली भोग? खाली 4 अंड, जारस, स्वदेश आणि उद्भिद. एवढी 84 लक्ष, एक एवढी कोटी फेर. संगतीचा परिणाम थोड्या 184 एवढी फेरायची पाळी. एका जन्मातलं जर दुःख बारकाईने विचार केला तर झेंडू फुटून माणूस मरण, पण आब्रुवान पाहिजे मात्र. विठ्ठल आणि असे 184 कोटीतले दुःख आहेत. त्या दुःखाला काही पारावार आहे का चिमण्या? हो. अनेक दुःखे सांगू
पश्चाताप झाला आणि पश्चाताप व्हावा नाही, पश्चाताप हे शुद्ध पश्चाताप झाला आणि परत माघारी फिरून पाहिलं. अरे मी कुठं होतो, मी कोण होतो आणि मी कोणाच्या संगतीमध्ये होतो. परत तिकडे जायला पाहिजे. तो जीव परत वळला, फिरून फिरून दमून दुःख भोगून आणि आपल्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी गेला. परत जीवाला देवाची भेट झाली आणि परत भेट झाल्यानंतर सांगितलं, देवा अरे लई फजिती झाली बाबा आमची. का बरं? संगत सोडल्या. संगतीने मनुष्य घडतो, संगतीने मनुष्य पडतो बा. बड़े के साथ बैठे तो बढ़त बढ़त जाए और गधे के साथ बैठे तो दो दो लाथा खाए. संगतीने खरं खोटं होतं. विठ्ठला शुद्ध सोनं 16 नंबरी 52 कशी. टाकाची संगत लागली, मोल उतरलं. मोल उतर जीवाचं कमी होईल यात नवल नाही, देवाचे कमी झालेले प्रमाण आहे. इंद्र चंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जी. नारद की तू बही नारदी ऐसी 90 गाजी. आज वो झटका माए द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला, कडू का हो झाला. मोठे बिघडले, बिघडतात संगतीमुळे. कुसंगे नाडीला साधू साधू शब्द घातल्यावर का साधू बोगदो नाही. साधू कुसंगाने साधूला बिघाड होतो. साधूचा संगती. कस्तुरीचे पोते हिंगाने नाशिले, मोल उतरले संगती गुणे. कस्तुरी काय तोळ आहे? 1 लाख 1 लाख
1,00,000 तोळा. सवामानाचं पोत कस्तुरीनं भरलेलं आहे आणि 2 बोटाची चिमूट धरायची हिंगाची, 2 बोट आणि त्या पोत्यामध्ये टाकायची. त्याची माती होती बाबा, माती. एवढा संगतीचा परिणाम. म्हणून एक मनुष्य देहाला आलेले आहे जीवा, चांगल्याची संगत कर रे बाबा, संतांची संगती कर रे चिमण्या, सत्याची संगती कर रे बाबा. बैसता संतांचे संगती, त्याचा परिणाम कळो आले कमळापती. काय कळालं तुला? आपले कोणीच न होती, निश्चय चित्ती दृढ झाला, असा विश्वास बसला. आणि तदनंतर काढलेले जे उद्गार आहेत ते अभंगाच्या पहिल्या कडव्यात आणि परमार्थाचं मुख्य जर पद असेल तर निश्चिंत होणं, त्याचं नाव परमार्थ. चिंता ते पळाली, त्याचा परिणाम प्रवेश लिखली केला, संगत घडली चांगली. आजपर्यंत आम्ही सगळं पाहतात, सुख पाहिले, दुःख पाहिले, पाप पाहिलं, पुण्य पाहिलं, चांगलं पाहिलं, वाईट पाहिलं. कोणाला मुलं बाळ नाही, पशुपाशी अधिकारात
कुणाला घरदार नाहीत. माणसालाच बंगले आहेत का? आपल्यापेक्षा बंगले महाराज पशुपक्षाधिकाचे शोधाला ते गवळण नावाचं पाखरू आहे. गवळण जुन्यांना कळत. चिमणी वेगळी, गवळण वेगळी. त्या गवळणीच्या चिमणीवानीच पाखरू असतं, पण तिच्या गळ्याला थोडस पिवळं असत. त्या गवळणीचा बंगला बघा. चिमण्या त्या गवळणीचा गवळ्या कुठं असतो? सुभाष महाराजचा बंगला झाडाला, आणि ते बी रस्त्यावरच्या झाडाला नाही, आडगळीच्या झाडाला. विहिरीत फांदी गेलेली उंच झाड, तिथं न कोणी जाणार, त्याला तिचा बंगला. वरच्या इंजिनियरने त्याला बेसमेंट तयार करून दिलेला असतो. खालून असे लांबोळी चोच असते, मध्ये एक कप्पा असतो, आणि त्या कप्प्याच्या आत एक कप्पा असतो. ते लहानपणी आम्ही खेळायचो ते तसले. त्या नजरपडी म्हणजे ते घर मोडायचे, आणि ते त्यांचे मोडे म्हणून आमचं मोड. आपला मुद्दा कुठे आहे? त्यांना घर नाही का? त्यांना बंगला नाही का? आणखी एक बंगला आहे का? चोर नावाचा किडा आहे. चोर नावाचा तो केवढा असतो तुम्ही पाहिलाय बा? अगदी एवढं साठा, पण त्याचा बंगला बघा. तो बारीक अशी माती, त्याचं घर केलेलं, त्याचं असं गोल असतं, आणि तिथं त्याच्यामध्ये असतो. त्याला जर चोराला पकडायचं असलं तर त्याला पोलीस गुप्त हेर म्हणून त्याच्यात मुंगी टाकावं लागतं. ते मुंगी टाकली की तो वर येतो आणि त्याला पकडल्या जात. त्यांना घरदार आहेत, आपल्याला बी आहेत. त्यांना मुलं बाळ आहेत, आपल्याला आहेत. कोणत्याही एवढीमध्ये विना आई बापाचा जन्म आहे. ज्या ज्या जन्मात आहे प्राणी तेथे माय मांजराला, डुकराला, गाढवाला त्यांना आई वडिलांची ओळख आहे का? कोणाला? गाढवाला, कुत्र्याला, डुकराला नाही ना. तीच अवलाद माणसामध्ये निर्माण झाली. मला हो, काय फरक पडलाय त्यांच्यातून आपल्या? आपण सगळं पाहिलंय, एक पाहिलं नाही फक्त आपल्याला. आपण आपल्याला पाहिलं. मी कोण आहे, कुठून आलो, होतो कुठं आणि जायचंय कुठं. आलाशी कोठून रे, जाशी कोण्या रे ठाया. घरदार नाही तुझे, अवघे लटकीच माया. सावध होई बापा, काळ लागला बापा. आपण पाहिलं नाही फक्त आपल्याला, आणि
परमार्थ आपण आपल्याला पाहण्याकरता करायचा. शोध मीपणाचा पहा पाहुनिया केले राहा. आमचे संत महात्मे प्रश्न विचारतात, मी कवनाचे मज कोण आहे मी आणि कुणाची नाही देखिले ते मिळे. भोग सुखाचे सोहळे. भोगामध्ये दोन प्रकार आहेत, एक दुःखाचे भोग आहे आणि एक सुखाचे भोग आहे. प्रपंचामध्ये भोग किती असू द्या दुःखाचे, दुःख मिश्रित आहे. परमार्थामध्ये भोग कमी असू द्या पण सुखाचे. प्रातस्मरणीय ब्रह्मभोग. आमचे गुरुवरी गुरुजी रंगनाथ महाराज सांगायचे, एक सभामानाचं पोत मुरमुऱ्यानं भरवलेलं आहे आणि 1 किलो गावरान खव्याचे पेढे. तुम्हाला कोणता वाटा उचलायचा सुभाष महाराज? लबाड बॉल लागतो. सवमानाच्या पोत्याचा माणूस उचलते. अरे संसारामध्ये दुःखच दुःख आहे बाबा आणि त्याच्यामध्ये जीव गुंगलीत रे चिमण्या हो. रममान त्याच्यातून बाहेर निघायचे म्हणून आपल्याला सप्ताह करायचा, त्याच्यातून बाहेर निघायचं म्हणून परमार्थ करायचा, म्हणून चांगल्याची संगती करायची, म्हणून चांगलं ऐकायचंय. आपला मुद्दा कुठे? भोग सुखाचे सोहळे. अहो म्हणजे तुम्ही काय आमच्यामध्ये रघुनाथ बाबावाने गरीब नाही. गडगंज लक्ष्मी तुमच्याकडे म्हणजे आमच्याकडे भरपूर आहे पण ती कशी आहे? तिसऱ्या कडव्यात. Oh
सारखं दृष्टांत देऊन सांगतात. घरी काकाचे सरोवर त्याच्यात लोणे नाही म्हणजे सुख नाही. कोणते भोग असू ते दुःख मिश्रित आहे. आणि परमार्थामध्ये संतांच्या संगतीमध्ये देवाच्या संगतीमध्ये नामस्मरणामध्ये येथे नवनीताचे लोण्याचा पुरेपूर. सरोवराला मर्यादा आहे. पाझर तलाव, नाला बैली, शेत तलाव, नाथ सागर, पण मर्यादा आहे. येथे नवनीताचे पूर. संसारामध्ये आनंद थोडा आहे, दुःख नाही. परमार्थामध्ये दुःख थोडे, आनंदच आनंद. आनंद रे आजे आनंद रे, आनंद रे आजे आनंद रे, आनंद रे आजे आनंद रे, आनंद रे आजे आनंद रे. सबाया अंतरे आवरा परमानंद रे, आतही आनंद, बाहेरही आनंद. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंद नाही त्या आनंदाचे जोडा. आनंदाचे डोही येथे नवनीताचे पूर.
पदार्थामध्ये भोग आहे पण ताकासारखे आसार आहे. परमार्थामध्ये भोग आहे लोण्यासारखे सारभूत आहे. आता जे पाहायला मिळालं नाही ते मिळालं, खायला मिळालं नाही ते मिळालं. काय सांगावं महाराज. प्रातस्मरणीय जन्मीभूत आमच्या मदन महाराजांनी जो पक्वान्न कधी पाहिलेलं नाही, ऐकलेलं नाही, तो समाजाला खाऊ घालतो. खाऊ घालण्याच्या बाबतीमध्ये महाराजांचा हात घालला. मला वाटतं महाराजांनी जरी एवढं काम केलं नसतं आणि आलेला पैसा जर सांभाळला असता तर केवढ्याला मोठं किती जमिनी केवढ्याला मोठ्याल्या गाड्या घेतल्या. आम्ही पंढरपूरला होतो. पूजनीय आमचे गुरु बंधू रमनाथ बाबा नाम दोघं. जरा आम्हाला लय तारतम्याचं ज्ञान नाही ना शिक्षण करण्यात, पण महाराजांची दाढी अशी कली वाढली. आणि सप्ताह होता बसवायचा. आम्ही जे गप्प बसवतो म्हणजे महाराज आज रविवार आहे, ते ठराविक वेळेला गाडी हजमत करीत. आज रविवार आहे, मग रे म्हणजे रविवारचं काय करायचं. वारी मागायची का तुम्ही. रविवारी वारी मागत असते. महाराज दाढी करून द्या. कशामुळं सप्ताह बसायचा. लोक मला हाजीमत करायला पैसे देतात काय नाही. आमच्या जवळ काढलेले उद्गार. आम्ही कीर्तनाला यायचं असलं तर गाडी करून येतो. नाही त्या वस्तू खाऊ घातल्या द्या सोडून. आता तुम्हाला नाही ते मिळालं, नाही ते खायला मिळालं, पाहायला मिळालं, सुख भोगलं. आता जाणं आपल्या घरी. तुका म्हणे
आता आम्ही नवजो गाणार आकारून लावलं. परमार्थामध्ये माणसानं दबा धरून जाऊन दबा धरून परमार्थ कोणी नाव ठेवू तुकाराम महाराज एवढं नाव ठेवणार आहेत का आपल्याला? पैसे वाचणार. माऊली एवढी आपली विटंबना करणार आहेत का? नाथ महाराज एवढी दुर्दशा करणार आहेत का? आज सोडे नाहीत महाराज. नाथ महाराजांचं जे अवसान झालं भावकी ही उन्याची वाटेकरी असते म्हणते बरं. चांगलं कधीच भावकीला दिसायचं नाही, ऊनच दिसत खांद्यावर उचलले आणि एकमेकाला म्हणू लागले आंबट गावर आंबट. जन्मभर म्हणजे याने विरोध केला पण अखेर आपल्याच खांद्यावर बसला ना. नाथ महाराज चालल्या प्रेतावर उठून बसले. खाली उतरा बाबा म्हणजे मला आणि मग वर पाहिला. हा असंच नाही, मला आज नाही जायचं, आज जायचं नाही. तेवढी विटंबना आपली का? माणसाला थोडस हे झालं की माणसं बाजूला सरकायचे प्रयत्न करतात. तुका म्हणे आता आम्ही नवजो. आता 3 वार झाले का आंतरवालीच्या कीर्तनाला? आंतरवालीला कीर्तन होतं हे गडी आमच्या 5 वर कोण गेलाय. आंतरवालीला कीर्तन होत. आम्ही गेलो. ड्रायव्हर आमच्या गाडी मिळते तो ड्रायव्हर हे काही आपल्या निमित्ताने काय असेल त्यांची त्यांना माहिती ते बाहेर गेले आणि त्या घर मालकाने काही नाश्त्याला केलेलं होतं. त्यांनी 2-3 प्लेटी आणल्या होत्या पण हे बाहेर गेलेले असल्यामुळे बाबा म्हणे तुम्हाला झाला आणि ते आम्ही अगोदर खाल्लो आणि हे आले यांना बी दिलं याने बी खाल्लं. कीर्तनाला जायचं म्हणलं भाऊ चला ना. नाही म्हणजे मला ते कटाळा. ह्या गळ्याला कधीच कटाळा येत नाही ना, आज कसा आला? काय झालं भाऊ, काय तब्येत बरी नाही का? नाही म्हणले. झालं काय? तुम्ही आमच्या अगोदर नाश्ता केला. म्हणजे एवढी तयारी आहे आपली. तो का म्हणे आता आम्ही नवजो मजवरी घाली घन परी मी न सोडी चरण तेथोने अनुठवू माथा मरणा वाचवली सर्व पडून राहील एवढाच संगतीचा परिणाम आहे. नाथ महाराज आमच्या देवबाप्पाला देवाला गंगेच्या अलीकड वाटेला विचार येतो. नाथ महाराज चोळगोळा करून घरी जायचं परत भगवंत त्यांच्या मग तुम्हाला वाटे लावलं होतं ना म्हणजे तुम्ही या म्हणजे म्हणून येतो या
आता येतो या संपलंय आता बाय मला वेळ दिवस कळवला नाही बा मी एका शहाण्या माणसाला विचारलं काका महाराज काय ते म्हणले ते हातानं सांगतात तुमचं तोंड पुन्हा मला तू का म्हणे आता मी नवतो दवडीचा का बरं नाही देखील ते मिळे भोग सुखाचे आज काल्याचा प्रसंग आपण 7 दिवस आनंद सोहळा सप्ताह त्यातील शेवटचा दिवस म्हणजे काल्याच्या कीर्तनकार महाराज वेदांत सिद्धांत प्रक्रिया चिदाभास आय महात्मा ब्रह्म कामपुरुष रज्जू सर्प शुक्ती रजत मला काही माहिती नाही बरं ते सांगत बसून आहे त्याने काय सांगावं चरित्र ब्रह्मीभूत गुरुवरी गुरुजी सारखा वेदांती आता परत जन्माला यायचा येणार आणि ते सांगायचे वेदांत सांगू शके लोकांचे डोके विचलू नका म्हणायचे आज्ञाने लावावे वेदांत स्वतः करीत आहे समाजाकरता मुळीच वेदांताची व्याख्या सांगायची वेदांत म्हणजे काय रे म्हणायचं वेदांत म्हणजे आकाशाचं मंडप घेत सशाच्या शिंगाच्या मेढी लावणं खपुष्पाचे तोरण बांधणं खडे साखरेची हुसळ केली लोण्याचे भजे काढले आणि वांजबाईच्या पोराचं लग्न याचं नाव येतं अरे वेदांत कोणता सांगा चरित्रचे उच्चारावे अनंत चारित्र्य केले त्यानं पण 2च चारित्र्याचं वर्णन केलेलं कोणतं रागता गोधने चरित्र केले नारायण रामदत्ता 2च चारित्र्याचं वर्णन केलेलं ते मुख्य चारित्र्य 2 आहेत पहिलं चारित्र्य मारामारीचं दुसरं चारित्र्य चोरी मारलं कोणाला त्याच्या मनगटात बळे त्याने दुबळ्याला मारलं का काक बकरिठा मारिले बाळाने कुणाला मारलं
महाश्रव महामाप पापमा विचे हे ज्ञान निधीचे पूजिचे धरीचे भजन मार्गीचे यांना मार्ग दुष्ट गुण दुष्टाचार्य दुर्गुण यांना काढून यांचा काटा काढ. आता दुसरं चारित्र्य राहिलं चोरीचं. काय चोरलं त्यानं? खंडल्याकरण जर पेन वगैरे चोरला आणि त्याच्या आईकडे जर तक्रार नेली ना, तुमच्या मुलानं आमच्या मुलाचा पेन चोरला, मग काय होतं त्या? तुमच्या देवानं नाही चोऱ्या केल्या, देवाने ह्या पेनाच्या पुस्तकाच्या चोऱ्या केल्या. तर कशाची चोरी केली? घर पाहुणे एकांताचे एकविध चित्त चोरी येले नंदाच्या नंद. फक्त लोण्याची चोरी केली महाराज. चित्ताला पदवी लोण्याची दिलेली. निर्मळ चित्ते झाले नवनीते पाषाणा पार सुटती. चित्त एकदा चोरले गेलं की बाकीच्या ठिकाणी लागत नाही. चित्त चोरी येणे नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुडच होते. लेकराला पाजायचं विसरल्या गवळ, घर काम करायचं विसरल्या, गवळे दारा काढायचे विसरले. पूर्वीच्या काळामध्ये आमच्या लहानपणापर्यंत ठराविक माणसाकडे घर असायचं. ताऱ्या कारभारी कारभारी, म्हातारा म्हातारी. आता बरं आता सुधारणा झाली. माणसाची माणसं सुशिक्षित झाले. आता म्हातारा म्हातारीच्या ताब्यात घरमुळीच राहते. सगळं घर त्यांच्या ताब्यात. आता फरक पडला. आता ह्यो एकदा हिच्या ताब्यात आला, मला नाही माहिती, ह्यो एकदा हिच्या ताब्यात आला की घर फिरवलं बिंद. पूर्वी सासा मालकीनी असायचा, आता मालकीनी आहे. काही कुणाला आपल्या इथल्या नाही बरं का, आमच्या गावात राहिलं. आता सोनाच्या ताब्याने बसले. सासा मूळकर्मी झाल्या, दारात बसतात. आणि आब्रुवान मुलं ऑफिसवरून शेतावरून फिरून धाब्यावरून घरी जर आले तर आईला वडिलाला विचारित सुद्धा नाही तुम्ही दारात काढून बसता. सुधारणा झाली आणि व्हावी. आणि या सुधारणेचं फळच आपल्याला हे कोणता रोग आहे आता, त्या सुधारणेच हे इंजेक्शन आहे बरं का आपल्याला. सावध होता. त्या सासा सुनांचं लक्ष लागेना म्हणून आज का होतो दिसची दिले ठेवते विसरशी. नेनो काय हरी वैसलाचे टोकरा विठाला. आणि मग त्या सासूला विचारायचं, अगं का तू त्याची आनवडी कावरी बावरी दी. जावई पाहुणे आले, रात्री विरंगलेलं दह्याचं गाडगान साईचं. जावयाला दही, लेकाला साई. महाराजाला काही आहे काही नाही. मला तिकडे जायचं नाही. ती दह्याचं गडगा आणायला गेली
तर ह्या बाबाने खेळ करून ठेवला होता. पहाटे गवळणी त्यानं चाचून पुसून खाल्लं होतं फार फगार बघालं तिनं होताना करून पाहिलं तर काय आहे ना म्हणून सासूबाई गेल्या त्या गाडग्याकडे पाहिलं. तो चोरून खाती नाही. फडा 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 2 थोबडीत दिल्या मला. पहिला सासऱ्यांना अधिकार होता, आता तो अधिकार सरकार मायबापाने काढून घेतलाय, सोनाकडे किती टक्के आरक्षण दिले? 100% आरक्षण द्यायला पाहिजे, मग खरी सरकारची आवला. आणि त्या आरक्षणाचा परिणाम महाराज विपरीत संस्कृती नष्ट झाली, बुद्धी भ्रष्ट झाली. अशा चोऱ्या होऊ लागल्या, घरामध्ये कलह निर्माण झाले, सासू सुनाचं भांडण लागलं. म्हातारी जवळ एक माझ्यासाठी 102 वर्षाची काठीची झाली. एवढा मोठा आनंदाचा सोहळा सप्ताह चालला. कामून कुरबुर करता अहो म्हणले हे चोरून खात. त्या म्हातारीनं तोंडाकडे पाहिलं, लक्ष नसतेच मला. चोराचे सावाचे लक्ष नाही. लक्षण असल्यामुळे एखादा चोर दिल्लीमध्ये ओळखला जातो, त्याचं लक्ष नाही. त्या म्हातारीने तोंडाकडे पाहिलं, मी त्या तोंडावर चिन्हे नाही. मग कोण चोरून खात? त्या म्हातारीनं सांगितलं मला ठेप आहे, पण माझं नाव सांगू नका. तो मुलगा लय वाईट. कोण? म्हातारीचे शेळे. कोण? तो नंदाचा पोरगा. नंदाचा कारका हा मूळचाची चोरका. अगं तो चोरून खातो, याला उपाय काय करावा? त्यांनी सांगितलं याला उपाय एकच, त्याच्या आई वडिलांकडे मुद्द्या मला सकट न्यायचा. पहिला आई वडीलच कोर्ट होतं. मला शाने माणसं निर्णय द्यायचे, आई वडिलांनी निर्णय दिलेला फटायचा. गवळणी माहुल्या माहुल्यात लपून बसल्या एका घरात शिरला लोणी खात होता. मुद्द्या माला सकट भरलेले हात, तोंडाला लोणी, पोटावर सांडलेलं, बाहेर काढला आणि नंदाच्या वाड्याला नेला. यशोदाबाई बाहेर या. बाहेर आले. बघ ह्यो तुझा, बघ ह्यो तुझा. नाक उचलून बोलत होतीस, लई टळा चालत होतीस, बघ ह्यो तुझा. यशोदाबाईनं असं बारकाईनं पाहिलं तर यशोदाबाईला ते जिना हाताला लागलेला होता तिचा म्हातारा दिसला. 10-5 वेळेला ऐकलं बघ ह्यो तुझा, बघ ह्यो तुझा. यशोदाबाईनं निरीक्षण करून पाहिलं तुझ्याचाच म्हातारा आहे, माझा कसा म्हणते. समाजाला म्हणजे कीर्तनाला आलेले मंडळी तुम्ही सगळेजण बघा बरं ह्यो कोणाचा आहे. सगळ्यांनी बघितला बाबा म्हातारीचाच म्हातारा दिसला ना. गडीली सोंगे. मग त्या बाईला सांगितलं बाई तूच नीट बघ. आणि तिनं पाहिलं म्हाताऱ्याचा हात तिच्या हातामध्ये म्हातारा खरा झाला. तेव्हापासून कापायला लागली. ती बी बाई जरा माझ्यासारखी जरा वशाल तोंडाची होती. म्हाताऱ्याला पोपट खळी दिली. खराळ्या म्हणली घरीच का नाही म्हणला मी ये म्हणला. मी तर घरी तुझ्या पाय पडत होतो. अनंताच्या खोड्या केल्या. यशोदाबाईच्या लक्षात आलं नंदराजाला बघावून घेतो. आई लेकरू जर खोड्या करीत असलो तर आपण दाखवीत जा. नाही ऐकलं तर वडिलांना सांगत जा. वडिलांनी चांगल्या पिंढऱ्या झोडून त्याला नीट करीत जा. लेकरं चांगली घडते. आज लेकरं बिघडायला कारणीभूत जर असेल तर माझ्या आई बहिणी आहेत म्हणतात. त्यांच्यामुळे लेकरं बिघडायला.
लेकराला कोणाचं जर काही आई कीर्तनाला गेले कारका घरी होत आई आली तिला आईला असं असं करायला तिला जवळ घेतलं बोलून कळलं काय कुठं सापडलं म्हणलं काकोच्या दापा खाली आईनं 2-4 फवाडी जेव्हा नेऊन ठेव त्या आई तसं म्हणत नाही नानीचा उघडून पाहिला जिजीच्या घरी गेलता आबाई होती का नाही वय हे बिन दिवसाकडे उघडायचं आपला होता कुठे नंदराजाने बोलावून घेतलं सांगितलं कृष्णा आजपासून आता गावात राहायचं कुठं जायचं तुला शाळेत घालतो म्हणजे शाळा 2 होत्या त्यावेळेस गोशाळा आणि गावशाळा आज गोशाळेचा 2 झालाय आणि गावशाळेमध्ये शिकवणारे मला पुढे जायचं नाही घेऊन जायचे अरे तुम्ही गाया घेऊन चालले तिथं खेळ मैदानी खेळायचे आमचे तुकाराम महाराज तिथे पेंढ्यारोपण होते म्हणजे देवा 12 वाजायला 10 मिनिटं कमी येत तोपर्यंत खेळायचं जेवायचं आता झाली आता काम सारोनी सकळ आवडे मिळाले गोपाल झाली आता वेळ शिदोऱ्या आणल्या शिदोऱ्या सोडल्या आमच्या तुकाराम महाराजांनी भगवंताच्या शिदोरीकडे पाहिलं आपल्या शिदोरीकडे पाहिलं आपली शिदोरी बांधली आपलं प्रारंभ आपल्या बरोबर आपलं सुख दुःख आपल्या बरोबर आपली शिदोरी बांधली देवा येतो जगलो वाचतो तर पुढच्या वर्षी येत नाही तर आता शेवट वर्षी कशामुळे अरे तुझ्या संगतीनं राहायचं ना आम्ही आमचं खायचं तो मोठ्याचं लेकरू तुझे रोज एक पकवान येते आमचा पाहिला का देवारा देवाला माहिती पाहतो नाही जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची धारवी नाही मला दादला नलगे बाई तेलाची धार कोणती प्रेम भक्ती भाव संपलंय माझा टिंब मग जातो जाऊ नको मग करतो का काला जाऊ आमचं तुझं एकत्र घेतो काल सामावून घेतो आमचं जे असेल पराग शिळ पातळ काय जे असेल संचित सांडवले वितरूच पुत माया निष्काम झालो देवा तुका म्हणे तुझी आता आमचा सर्वस्व बळी काला केला जीवदशा घालवली ब्रह्मदशा प्राप्त झाली स्वस्वरूपाची ओळख पडली संशय छेद झाला ग्रंथी भेद शोध झाला देहाचं तादात्म्य सुटलं आणि जन्म मरणाचं मडकं फुटलं तिथून पुढे काढलेले उद्गार आहे तुझे संगती झाली आमची दृष्टी नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी काकाचे सरोवर तेथे नवनीताचे मूळ तुका म्हणे आता आम्ही नवदूत जवळला असा अभेद काला केला भेद रहित स्वस्वरूपाची ओळख करून दिली आणि झालेला जो आनंद आहे त्याचं प्रतीक म्हणून सप्ताहान काल्याचं कीर्तन झालेल्या सेवेला इथे पूर्ण विराम ओसंक स्वभावामुळे आमच्याकडून काही चुकीचे शब्द गेले असतील आई वडिलाचा अर्थ करणारे क्षमाचा
योग्य वाटत असतील, जे मनाला पटत असतील, प्रातस्मरणीय माझ्या भाऊंचे गुरुजींचे आहे, देवी धरा, हात जोडून पाया पडून समाजाला विनंती आहे. खरा जर तुम्हाला परमार्थच करायचा असेल, खरंच मुक्त व्हायचं असेल, या दुःखातून सुटायचं असेल, तर फक्त आई वडिलांची सेवा देवासारखी करा. ज्यांना नसते मावल्या व सासू सासऱ्यांची सेवा करा, नसले तर मालकाची सेवा करा. रोज त्यांचं दर्शन घेत जा, रोज समाधानाने जगत जा. तरुण पिढीला माझी विनंती आहे, बाळावर निर्व्यसनी बना, सुखा समाधानाने जगा, आई वडिलांच्या सानिध्यात राहा, त्यांची सेवा करा. देव तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. ज्ञानेश्वर म्हणायचं कोणाला पटकन शिंकेला